एक सविस्तर बातमी पाहूयात। नंदुरबार जिल्ह्यातल्या गोमाई नदीपात्रातली ऐतिहासिक जैन लेणी दुर्लक्षित आहेत। एका स्थानिक सेवाभावी संस्थेनं या लेणी जतन करण्याचा प्रयत्न केलाय आणि पुरातत्व विभागानं या लेणींचा ताबा घेऊन संवर्धन करण्याची मागणी केली। नंदुरबार जिल्ह्यातल्या दरा फाट्याजवळच्या गोमाई नदीपात्रातली ही लेणी पहा। जैनांचे 22वे तीर्थंकर नेमिनाथ दिगंबरांच्या मूर्ती काळ्या दगडात कोरल्यात। 56 मूर्ती असलेला हा लेण्यांचा समूह ऐतिहासिक वारसा आहे। शेकडो वर्षांपासून ही लेणी दुर्लक्षित होती। एका सामाजिक संस्थेनं हा लेणी परिसर स्वच्छ करून लेण्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलाय। हे जे आहे हे सरकारी आहे, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे आहे। आम्हाला त्याच्यात काहीही इंटरफेअर करायचं नाही। आम्हाला फक्त त्या ठिकाणी आमच्या जैनांच्या लेणीच्या जैनांच्या तीर्थंकरांच्या ज्या मूर्त्या आहेत, ज्या भग्न झालेल्या होत्या, ज्यांचं आम्ही निर्लेपन करून व्यवस्थित केलेले आहेत, त्यांची पूजा अर्चा करणं एवढंच आमचं काम आहे। हा लेण्यांचा समूह सांस्कृतिक वारसा आहे। हा वारसा टिकवण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागानं पुढाकार घेतला पाहिजे, अन्यथा या लेणी समूहाचं अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे। निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार। कोकणातल्या महिलांना बोटी चालवण्याची परवानगी नाहीये, पण सिंधुदुर्गातल्या तारामुंबरी गावातील महिलांनी रूढी परंपरा मोडीत काढत कांदळवनामध्ये बोटिंग सुरू केलंय। बोटिंग आणि गाईडचा व्यवसाय महिलांनी सुरू करून गावातल्या गावामध्येच जोडधंदा शोधलाय। कोकणात पिढ्यानपिढ्या बोटीच्या सुकाणूला हात न लावलेल्या महिला आता चक्क बोटी चालवतात। हे घडलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तारामुंबरी या गावात। फॉरेस्टच्या कांदळवन विभागाच्या पुढाकारानं जलकन्या नावाचा बचत गट पर्यटकांना कांदळवन सफारी घडवतोय। पर्यटकांना कयाकिंगचाही अनुभव महिला देताना दिसतात। इतकंच नव्हे तर खाडीतलं मत्स्यपालन, खेकडा पालन यासारखा जोडधंदाही सुरू झालाय। स्थानिक महिलांनी रोजगाराची वेगळी वाट तर निवडलीच, शिवाय त्यांचा आत्मविश्वासही वाढलाय। आम्हाला जी कांदळवन सफारी बोट मिळाली आहे, त्याच्यामुळे आज आम्ही इथे स्वतः बोट चालवून पर्यटकांना ने आण करतो आहे, त्यांना माहिती देतो आहे। त्यामुळे कांदळवन आमचं जसं काय कांदळवनाचं रक्षण करता करता कांदळवन हे आमचं उपजीविकेचे साधन बनलं आहे। हे आम्हाला आता ह्या बोटीमुळे आम्हाला सगळं हे असं बोट चालवणं एकदम साधं काम वाटत असलं तरी या महिलांनी रूढी परंपरेचं जोखडं तोडून पुरोगामित्वाचे सुकाणू हातात घेतलेत। सिंधुदुर्गहून विशाल रेवडेकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणखी अशाच